गेले 3-3.5 वर्ष आम्ही ट्रीटमेंट घेत होतो. ओके, इनिशियली ज्यावेळेस म्हणजे प्रॉब्लेम डिटेक्ट झाला तर सगळ्यात महत्त्वाचं राहतं चॉईस, की सिलेक्शन, कोणत्या डॉक्टरकडे ट्रीटमेंटसाठी जायचं किंवा काय करायचं. आणि जसं मॅडमने सांगितलं की गुगल, आमचा ब्लडचा रिपोर्ट आला होता आणि मिसेसचा CA-125चा काउंट एकदम हाय होता आणि गुगलवर सर्च केलं तर कॅन्सर रिलेटेड. आणि तो जो म्हणजे ती जी सिच्युएशन होती 2 दिवस ते म्हणजे कॅन्सर स्पेशलिस्टकडे जा, 7 ते 8 लोकांकडे कन्सल्ट करा. आणि ऑब्विसली ज्यावेळेस चॉईस करायची असते त्यावेळी माणूस एक काउन्सिलिंग पाहतो, सपोर्टिंग स्टाफ पाहतो. गेटमधून एंटर केल्यापासून सिक्युरिटी स्टाफपासून सरांपर्यंत इंटरनली जो सपोर्ट आणि जो खात्री एका व्हिजिटमध्ये मिळते. रेफरन्स वगैरे हा तर सेकंड पार्ट आहे, पण हा पार्ट असा असतो की लाईफमधला खूप महत्त्वाचा डिसिजन राहतो. आणि त्या डिसिजनमध्ये कोण रिलेटिव्ह आहे, कोण मित्र आहे, कोण रेफर करत आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात आणि एक सेल्फ कॉन्फिडन्स मॅटर करतो. आणि त्या दिवशी ज्यावेळेस आम्ही काउन्सिलिंग केलं, सरांचा फीडबॅक घेतला, मॅडम भेटले आम्हाला आणि मॅडमचं पण इनिशियली काउन्सिलिंग झालं. आणि त्या दिवशी मिसेसला मी सांगितलं होतं की ठीक आहे 10 वर्ष लागतील पण चॉईस हीच आहे. आणि आम्ही लिटरली त्याच्या अगोदर 12 लोकांकडे म्हणजे कन्सल्टेशनसाठी गेलो होतो. वेगवेगळे इनिशियल जे ओपीडीचे चार्जेस वगैरे असतात ते दिले होते आणि तो कॉन्फिडन्स आम्हाला तिथं मिळाला. आणि रिझल्ट काही असो, फेल्युअर असो, रिझल्ट असो, शेवटी इथंच करायचं, याच्यानंतर दुसरा ऑप्शनच चॉईस नाही करायचा. आणि हा डिसिजन आम्ही त्यावेळी ठरवला. आणि 3 वर्षानंतर म्हणजे सगळ्यात पहिलं मिसेसचं मी थँक्यू म्हणतो की तिने ते पेशन्स ठेवले आणि त्या पेशन्स बरोबर जे सर सांगत होते त्याच्याप्रमाणे तिने ट्रीट केलं कम्प्लिटली. म्हणजे तिचा डेली शेड्यूल जे होतं, म्हणजे थोडासा जॉबमध्ये गॅप घेतला, योगाचा क्लास लावला, तिने तिचे शेड्यूल डेली डिफाईन केलं. आणि वीर हॉस्पिटलचे जे पड्स होते त्याच्यामुळे आज आमच्या घरात एक ॲडिशनल मेंबर आलेले आणि म्हणजे लाईफमध्ये सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आज आम्ही